श्रीनाथजी गुरुजी को आदेश माया सर्वपी सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज जी को आदेश संपूर्ण श्री गुरु गोरक्षनाथ महाराज जी को आदेश नाथ श्रमणी तरंगनाथ महाराज जी को आदेश राजयोगी श्री गणनाथ महाराज जी को आदेश नवनाथ चौरशी सिद्धों को आदेश अलख पुरुष को आदेश आदेश आदेश। तर धनदायक तांत्रिक प्रयोगच्या एका नव्या कोऱ्या भागामध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो। आज दसरा स्पेशल जसं तुम्ही थंबनेलवरती पाहतायत तो मी मंत्र सांगणार आहे। खरं तर हा मंत्र 45 डेज अर्थात 45 दिवसात पूर्ण केला जातो, परंतु दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती हा मंत्र 10,000 जपांनी सिद्ध होतो। जर एरवी तुम्ही कधी करत असाल हा मंत्र तर कोणत्याही अमावस्यापासून सुरुवात करा आणि पुढे 45 दिवस ही साधना पूर्ण करा, जशी मी आज विधान सांगणार आहे त्या पद्धतीने। पण जर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही करत असाल तर पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती ही साधना सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर पूर्ण दिवस ही साधना चालते आणि पूर्ण दिवसात 10,000 मंत्रजाप पूर्ण करायचा आहे। खरं तर लक्ष्मी ही खूप चंचल आहे, ती कुठे एका ठिकाणी स्थिर होत नाही, स्थायिक होते। त्यामुळे विष्णूची पूजा लक्ष्मीसोबत करणं अनिवार्य आहे, कारण की जिथे विष्णू आहेत तिथे लक्ष्मी स्थिर राहते, अखंड राहते। त्यामुळे महत्त्वाचं आहे की विष्णू सोबत श्री लक्ष्मीचं पूजन झालं पाहिजे। तर सर्वप्रथम विष्णूचा विग्रह किंवा प्रतिमा आणि लक्ष्मीची विग्रह किंवा प्रतिमा या साधनेत असणं गरजेचं आहे। ह्या साधनेमध्ये सर्वप्रथम गणपती बाप्पांचं पूजन केलं जातं, कारण की गणपती बाप्पा जे आहेत तर ते श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मीचे मानसपुत्र मानले जातात। त्यामुळे त्यांचं पूजन करणं अनिवार्य आहे। तर गणपती बाप्पांचं पूजन करून झाल्यावरती गुरूंचं पूजन केलं पाहिजे आणि गुरूंच्या पूजनानंतर जसं मी ह्या अगोदरच्याही भरपूर व्हिडिओजमध्ये गणपती बाप्पांचं पूजन कसं करायचं आहे सांगितलं आहे आणि गुरूंचं पूजन कसं करायचं आहे सांगितलं आहे। त्यानंतर विष्णूपूजन करून भगवतीचं पूजन करायचं आहे। आता ह्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की लक्ष्मीचा जो विग्रह घेतली, त्याची प्रतिमा घेतली, त्यात लक्ष्मी उभी नसावी, ती बसलेली असावी, ठीक आहे। तर जसं शास्त्रोक्त पूजन आहे की धूप दीप नैवेद्य आसन वस्त्र या सर्व गोष्टी गणपती बाप्पा गुरु विष्णू आणि श्री लक्ष्मी मातेला अर्पण करायचे। तत्पश्चात तुम्ही साधनेला सुरुवात करू शकता। साधना काळखंडात म्हणजे जर 1 दिवसाची करत असाल तर त्या 1 दिवशी किंवा जर 45 दिवसाची करत असाल तर 45 दिवस तुम्ही लाल वस्त्र धारण करणार आणि आसनाला देखील एखादं लाल वस्त्रच घेतलेलं। त्याशिवाय जर आसनाला घोंगडी असेल तर अतिउत्तम, पण तरीही घोंगडीवरती एखादं लाल आसन टाकूनच बसायचं आहे। दिशा दक्षिण दिशा असेल आणि माळ जी आपण वापरू ह्या साधनेसाठी ती एकतर कमळगट्ट्याची असेल किंवा स्फटिक असेल। साधण्यानंतर स्फटिकची माळ किंवा कमळगट्ट्याची माळ जी कोणी जे कोणती माळ वापरत आहेत ती माळ तिजोरीमध्ये ठेवायची। तर मी विधान सांगतो पहिला, त्यानंतर मंत्र सांगेन। तर करायचं असं आहे की लक्ष्मीपूजन वगैरे सर्व जे मी पूजन सांगितलं ते आटपल्यावरती श्री विष्णुस्तवन करायचं आहे। विष्णुस्तवन तुम्ही कोणतेही मंत्र वापरू शकता, विष्णू सहस्त्रनाम वापरू शकता किंवा कोणताही विष्णुस्तवन केल्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र
त्याचं उच्चारण करायचं. त्याचं उच्चारण 3 वेळा, 5 वेळा, 108 वेळा जसं तुमचं असेल सामर्थ्य त्यानुसार करायचं. त्यानंतर मी हा जो मंत्र सांगतो आहे तो 10,000 वेळा जप करायचा आहे. जर हा दसऱ्याला करत असाल तर, जर 45 दिवस करायचा असेल तर याचा 1,25,000 जाप केला जातो. आणि 1,25,000 जापनंतर हा मंत्र सिद्ध होतो. असं तर 10,000 जापवरतीच मंत्र सिद्ध होतो खरं तर, पण तो फक्त दसऱ्याच्या वेळेस सिद्ध होईल. हा नॉर्मली 1,25,000 जाप पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जरी हा शाबर मंत्र भरपूर पॉवरफुल आहे, त्यामुळे असं लिहिलं आहे की 96,00,000 एवढाच याचा जप करू शकतो पूर्ण आयुष्यामध्ये. एखादी साधक किंवा एखादा व्यक्ती तेवढाच जप करू शकतो. असं तर मी मंत्र सांगायला सुरुवात करतो. तर मंत्र नीट आहे का, मी 3 वेळा उच्चार करेल व स्क्रीनवरती देखील लिहिलेला आहेच मंत्र. तर मंत्र असा आहे: विष्णू प्रिया लक्ष्मी, शिव प्रिया सती से प्रकट हुई, कामाक्षा भगवती आदिशक्ति, युगल मूर्ति अपार धर्म, दोनों की प्रीति अमर, जाने संसार दुहाई कामाक्षा की, आए बड़ा वेग हटा, दया करमाई. ओम नमः विष्णुप्रियाय, ओम नमः शिवप्रियाय, ओम नमः कामाक्षाय, ह्रीं ह्रीं श्रीं श्रीं फट स्वाहा. असा हा मंत्र आहे. मंत्र उच्चारण स्पष्ट असणं गरजेचं आहे, कारण की मंत्राचे उच्चार जर चुकले तर एवढ्या सर्व साधनेचं काहीच फळ भेटणार नाही. मंत्र मी पुन्हा सांगतो, नीट आहे का. विष्णुप्रियाय लक्ष्मी, शिवप्रिया से प्रकट हुई, कामाक्षा भगवती आदिशक्ति, युगल मूर्ति अपार धन, दोनों की प्रीत अमर, जाने संसार दुहाई कामाक्षा के, आए बड़ा वेग हटा, दया कर माई. ओम नमः विष्णुप्रियाय, ओम नमः शिवप्रियाय, ओम नमः कामाक्षाय, ह्रीं ह्रीं श्रीं श्रीं फट स्वाहा. मंत्र पुन्हा सांगतो, नीट आहे का, स्क्रीनवरती दिलेला आहे, तर त्याचनुसारही उच्चार केला तरी हरकत नाही. मंत्र असा आहे: विष्णुप्रिया लक्ष्मी, शिवप्रिया सती से प्रकट हुई, कामाक्षा भगवती आदिशक्ति, युगल मूर्ति अपार धन, दोनों की प्रीति अमर, जाने संसार दुहाई कामाक्षा की, आए बड़ा वेग हटा, दया कर माई. ओम नमः विष्णुप्रियाय, ओम नमः शिवप्रियाय, ओम नमः कामाक्षाय, ह्रीं ह्रीं श्रीं श्रीं फट स्वाहा. तर असा हा शाबरी मंत्र आहे आणि नाथांनी रचित शाबर मंत्र आहे हा. तर जे कोणी इच्छित साधक आहेत ते ह्या दसऱ्याला ही साधना करू शकतात. त्याशिवाय इतर कोणत्याही दिवशी जर साधना करायची असेल तर अमावस्येची रात्र पकडून ही साधना करू शकतात. पण हां, 45 दिवसाचं करायचं असेल तर ही साधना रात्री केली जाते. आणि जेव्हा रात्री केली जाते ही साधना, तेव्हा मंत्रजाप झाल्यानंतर श्रीहरी विष्णू आणि भगवती लक्ष्मीदेवी हिच्यासाठी नैवेद्य दिला जातो खीरचा. खीर आणि दहीचा, दही पण दाखवलं जातं. त्यानंतर दही प्रसाद म्हणून साधक व इतर जे लोक आहेत तिथे किंवा ज्याला कोणाला साधकाला वाटायचं असेल त्यांनी वाटू शकतो, तो स्वतःही ग्रहण करू शकतो. आणि खीर जी आहे ही कुठल्या तरी एका श्वानला अर्पण केली जाते. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. श्री सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना असेल की सदैव माझे साधक, भक्तमंडळी व इतर अनुयायी सुखी, समाधानी व उदंड आयुष्य लाभून नेहमी त्यांच्या कार्यात त्यांना यश भेटेल. अलाख निरंजन.
आदेश.